आज आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा थर्ड चॅप्टर पाहणार आहोत अँड दॅट इज वर्नर्स थिअरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आपण फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर काय केले कंप्लीट केलेले आहेत MOT आणि इंट्रोडक्शन टू कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ठीक आहे. सो आता आपल्याला यामध्ये पाहायचं आहे की वर्नर हे जे काही सायंटिस्ट आहेत त्यांनी कोऑर्डिनेशन कंपाऊंडविषयी काय प्रपोज केलं आहे, कुठल्या त्यांच्या थेअरीज आहेत, कुठली अजम्पशन्स आहेत आणि ते कसे त्यांनी प्रपोज केले, त्याच्यावरून कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय असतात ते कसं त्यांनी प्रूव्ह केलं आहे हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. मग वर्नर यांनी 1893 मध्ये काय केलं होतं, ही थेअरी प्रपोज केली होती. ठीक आहे. केव्हा प्रपोज केली? 1893 मध्ये वर्नर या सायंटिस्टनं. ठीक आहे. त्यांचं काय म्हणणं होतं की जे काय कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहेत, कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये जे काय बॉन्ड फॉर्मेशन होतं दॅट बॉन्ड फॉर्मेशन इज ग्रेटर इन सेंट्रल मेटल ॲटम. म्हणजे सेंट्रल मेटल ॲटम आणि लिगॅन्ड यांच्यामध्ये जे काय बॉन्ड फॉर्मेशन होतं दॅट इज ग्रेटर दॅन वॉट द व्हॅलन्सी युज्युअल व्हॅलन्सी ऑफ दॅट कंपाऊंड. ठीक आहे. म्हणजे युज्युअल व्हॅलन्सी जे असेल त्याच्यापेक्षा कोऑर्डिनेशन सेंट्रल मेटल ॲटम आणि लिगॅन्ड यांच्यातील जे काय बॉन्ड फॉर्मेशन आहे ते कसं असतं, ग्रेटर असतं. हे कोणी सांगितलं? वर्नर यांनी सांगितलं. काय सांगितलं त्यांनी? bonds in coordination compound with central metal atom is greater than usual valency consideration. युज्युअल व्हॅलन्सी कन्सिडरेशन. ठीक आहे. सो ही त्यांची काय होती, थेअरी होती. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड्स इन विच द नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म बाय द सेंट्रल मेटल ॲटम इज ग्रेटर दॅन द एक्सपेक्टेड युज्युअल व्हॅलन्सी. म्हणजे जे बॉन्ड फॉर्मेशन आहे विथ सेंट्रल मेटल ॲटम हे कसं असतं, ग्रेटर असतं. कशाच्या अकॉर्डिंग? युज्युअल व्हॅलन्सीच्या अकॉर्डिंग. म्हणजे हे युज्युअल व्हॅलन्सी सोबत जे काय बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे, थ्रू जे काय बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे ते कसं असतं, लेस असतं. ठीक आहे. आणि सेंट्रल मेटल ॲटम सोबतचं कसं असतं, हाय असतं. ठीक आहे. सो ही काय होती, त्यांची थेअरी होती. आता त्यांनी याच्या अकॉर्डिंग काही पॉस्च्युलेट्स किंवा अजम्पशन्स आहेत त्याचे, ते आपण पाहूया. ठीक आहे. सो नेक्स्ट काय, अजम्पशन्स. अजम्पशन्स इम्पॉर्टंट आहेत, त्यालाच आपण पॉस्च्युलेट्स असंही बोलतो. तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाईल, त्यांचे पॉस्च्युलेट्स काय असतील किंवा अजम्पशन्स काय आहेत ते प्रेडिक्ट करा. ठीक आहे. आता त्यांचं फर्स्ट पॉस्च्युलेट काय आहे, फर्स्ट काय अजम्पशन आहे की मोस्ट ऑफ द एलिमेंट और ॲटम, मोस्ट ऑफ द ॲटम्स हॅव टू टाइप्स ऑफ व्हॅलन्सी. बरेच त्यांचं म्हणणं काय होतं की बरेच असे एलिमेंट्स असतात किंवा ॲटम्स असतात ज्यांचे मेटल्स असतात ज्यांची व्हॅलन्सी किती टाईपची असते, 2 टाईप्सची असते. मग कुठली? फर्स्ट आहे प्रायमरी व्हॅलन्सी आणि सेकंड आहे सेकंडरी व्हॅलन्सी. मग आता आपण पाहूया की त्या व्हॅलन्सीज कुठल्या आहेत. ठीक आहे. सेकंड अजम्पशनमध्ये त्यांनी त्यांच्या व्हॅलन्सी एक्सप्लेन केल्या. मग फर्स्ट आहे प्रायमरी व्हॅलन्सी, त्यालाच आपण आयोनायझेबल व्हॅलन्सी असंही बोलू शकतो. आयोनायझेबल व्हॅलन्सी. ठीक आहे. आता ही व्हॅलन्सी म्हणजे काय असते? दिस व्हॅलन्सी करस्पॉन्ड्स टू ऑक्सिडेशन स्टेट. त्या कंपाऊंडची, त्या कॉम्प्लेक्स आयनची जी काय ऑक्सिडेशन स्टेट असते तीच काय असते, प्रायमरी व्हॅलन्सी. इट करस्पॉन्ड्स टू ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय असणार आहे, प्रायमरी व्हॅलन्सी असणार आहे. अँड दिस इज सॅटिस्फाईड बाय निगेटिव्ह आयन्स. त्या पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये जे काही निगेटिव्ह आयन्स प्रेझेंट असतील ते काय असेल, त्याची प्रायमरी व्हॅलन्सी असेल. ठीक आहे. आणि इट इज डिनोटेड बाय dotted line.
तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, पर्टिक्युलर कंपाऊंड देतील आणि विचारतील की त्याची प्रायमरी व्हॅलन्सी काय आहे, 1-2 मार्कासाठी किंवा फिल इन द ब्लँकसाठी क्वेश्चन येऊ शकतो. मग ती काय असते, त्या कंपाऊंडची ऑक्सिडेशन स्टेट म्हणजेच काय असते, प्रायमरी व्हॅलन्सी किंवा आयनायझेबल व्हॅलन्सी. आणि जे काही निगेटिव्ह आयन्स असतात ते काय करतात, ही व्हॅलन्सी शो करतात अँड दॅट इज दिस व्हॅलन्सी इज डिनोटेड बाय डॉटेड लाईन. ठीक आहे. सो ही झाली फर्स्ट व्हॅलन्सी. आता सेकंडरी व्हॅलन्सी. थर्ड अजम्पशन, सेकंडरी व्हॅलन्सी. हिलाच नॉन आयनायझेबल व्हॅलन्सी असे बोलले जाते. ठीक आहे. आता दिस व्हॅलन्सी करस्पॉन्ड्स टू कोऑर्डिनेशन नंबर. त्या कंपाऊंडचा जो काय कोऑर्डिनेशन नंबर असेल तो म्हणजे काय असतं, सेकंडरी व्हॅलन्सी. करस्पॉन्ड्स टू कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे. satisfied by negative ions, groups or neutral molecule. न्यूट्रल मॉलिक्यूल म्हणजे काय, H2 असेल, वॉटर मॉलिक्यूल NH3 असेल, अमाइन, याने काय केली जाते, ती सॅटिस्फाय केली जाते आणि इट इज डिनोटेड बाय थिक लाईन. जेव्हा आपण पुढे मॉलिक्युल्स पाहूयात, कंपाऊंड्स पाहूयात, तेव्हा तुम्हाला कळेल की आपण सेकंडरी व्हॅलन्सी कशी डिनोट करणार आहे आणि प्रायमरी व्हॅलन्सी कशी डिनोट करणार आहे. ठीक आहे. याच्यावरही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला डायरेक्टली डेफिनेशन विचारतील, व्हॉट इज सेकंडरी व्हॅलन्सी. सेकंडरी व्हॅलन्सी म्हणजेच काय असतं, कोऑर्डिनेशन नंबर असतं विच इज सॅटिस्फाईड बाय निगेटिव्ह आयन्स ऑर ग्रुप्स ऑर न्यूट्रल मॉलिक्युल्स अँड इट इज डिनोटेड बाय थिक लाईन्स. ठीक आहे. हे झालं थर्ड अजम्पशन. आता फोर्थ अजम्पशन आहे. फोर्थ अजम्पशन आहे की एव्हरी इलिमेंट्स पजेस फिक्स नंबर ऑफ सेकंडरी व्हॅलन्सी. म्हणजे प्रत्येक जो काय इलिमेंट आहे किंवा कंपाऊंड आहे किंवा मॉलिक्यूल आहे, काय करतो, त्याची सेकंडरी व्हॅलन्सी कशी असते, फिक्स असते. ठीक आहे. फिक्स नंबर ऑफ सेकंडरी व्हॅलन्सी म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर तो काय करतो, फिक्स असतो, तो मेंटेन करण्याचा ट्राय करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे की कोऑर्डिनेटेड ग्रुप जे असतात ते कसे असतात, फर्मली हेल्ड असतात. बट जे अदर ग्रुप असतात ते कसे असतात, नॉन फर्मली हेल्ड असतात. ठीक आहे. ठीक आहे. फर्मली हेल्ड म्हणजे काय, ते टाईट हेल्ड असतात, त्यांचं आयनायझेशन इझिली होत नाही. आणि नॉन फर्मली म्हणजे काय, ते लूज असतात, आयनायझेशन त्याचं काय होतं, पटकन होतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट अजम्पशन आहे, जे काय सेकंडरी व्हॅलन्सी असतं त्या सेकंडरी व्हॅलन्सीची जी डायरेक्शन असते, दॅट डायरेक्शन इज डेफिनाईट असते टू सेंट्रल मेटल ॲटम. म्हणजे सेंट्रल मेटल ॲटमच्या अकॉर्डिंग त्यांची डायरेक्शन कशी असते, डेफिनाईट असते, म्हणजे ते डायरेक्शनल असतात. तर प्रायमरी व्हॅलन्सीज आर नॉन डायरेक्शनल. ठीक आहे. इथे काय येणार, सेकंडरी व्हॅलन्सीज आर डायरेक्शनल अँड प्रायमरी व्हॅलन्सीज आर नॉन डायरेक्शनल. ठीक आहे. सो हे काही अजम्पशन होते वर्नर थेअरीचे. ठीक आहे. आपण परत एकदा रिवाइज करूया. मोस्ट ऑफ द atoms or metals have two types of valencies. कुठल्या, प्रायमरी व्हॅलन्सी, सेकंडरी व्हॅलन्सी. प्रायमरी व्हॅलन्सीलाच काय बोललं जातं, आयनायझेबल व्हॅलन्सी विच इज करस्पॉन्ड टू ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजेच काय असणार आहे, प्रायमरी व्हॅलन्सी असणार आहे अँड दॅट इज सॅटिस्फाईड बाय निगेटिव्ह आयन्स. निगेटिव्ह आयन्स त्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतील, तेच काय असणार आहे, याची प्रायमरी व्हॅलन्सी असणार आहे अँड दॅट इज दिस इज डिनोटेड बाय, दिस व्हॅलन्सी इज डिनोटेड बाय डॉटेड लाईन.
त्यानंतर नेक्स्ट आहे सेकंडरी व्हॅलेन्सी, त्यालाच नॉन आयोनायझेबल व्हॅलेन्सी असं म्हटलं जातं, त्यालाच ऑक्झिलरी व्हॅलेन्सी असंही म्हटलं जातं. 3 नाव आहेत त्याचे, लक्षात ठेवायची ती. विच इज करस्पॉन्ड्स टू कोऑर्डिनेशन नंबर, त्या कंपाऊंडचा जो काय कोऑर्डिनेशन नंबर असेल, ठीक आहे, म्हणजे जेवढे काही लिगॅंड त्याला अटॅच असतील ते काय असणार त्याचा कोऑर्डिनेशन नंबर, अँड दॅट इज सेकंडरी व्हॅलेन्सी which is satisfied by negative ions groups or neutral molecule, and secondary valency is denoted by thick line. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे each element have fixed number of secondary valency. सेकंडरी व्हॅलेन्सीचा नंबर कसा असतो, फिक्स असतो, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर काय करतो तो मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. ते नेक्स्ट आपण जेव्हा एक्झाम्पल पाहणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे कोऑर्डिनेटेड ग्रुप्स आर फर्मली हेल्ड अँड अदर ग्रुप्स आर नॉन फर्मली हेल्ड. जे काय कोऑर्डिनेटेड ग्रुप्स असतात ते कसे असतात, कोऑर्डिनेटेड ग्रुप्स म्हणजे काय, कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करून अटॅच झालेले ग्रुप, ते कसे असतात, फर्मली हेल्ड असतात, म्हणजे टाईट हेल्ड असतात, विच इज दे आर नॉन आयोनायझेबल, ठीक आहे. बट द अदर ग्रुप्स आर नॉन आयोनायझेबल, ठीक आहे, सॉरी नॉन फर्मली हेल्ड, विच म्हणजे ते कसे असतात, आयोनायझेबल असतात, इझिली त्यांचं काय तयार होतं, आयन्समध्ये कन्व्हर्जन होतं. सेकंडरी व्हॅलेन्सीज आर डायरेक्शनल इन स्पेस, म्हणजे काय की जेव्हा आपण सेंट्रल मेटल ॲटमसोबत त्याची डायग्राम किंवा फिगर ड्रॉ करणार, ठीक आहे, तेव्हा ते कसे असतात, एकदम डायरेक्शनमध्ये असतात, परफेक्ट डायरेक्शनमध्ये असतात, डेफिनेट डायरेक्शनमध्ये असतात. बट जे काही प्रायमरी व्हॅलेन्सीज असतात त्या डायरेक्शनल नसतात, त्यांची डायरेक्शनल फिक्स नसते, ठीक आहे. सो हे काय होते, अजम्पशन होते. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. एक तर तुम्हाला डायरेक्ट पॉस्च्युलेट्स विचारतील किंवा तुम्हाला 1 मार्कासाठी प्रायमरी व्हॅलेन्सी ओळखण्यासाठी, सेकंडरी व्हॅलेन्सी ओळखण्यासाठी हे विचारले जाईल, ठीक आहे. सो हे व्यवस्थित करायचे. आता आपल्याला वर्नर थिअरीचं जे काही फॉर्म्युलेशन आहे, एक एक्झाम्पल घेऊन त्याचं फॉर्म्युलेशन, म्हणजे ह्या व्हॅलेन्सीज काय असतात, ते आयन्स कसे तयार होतात हे आपल्याला पाहायचे. मग इनर स्पेस काय असतं, आउटर स्पेस काय असतं, तर कंपाऊंड कसा लिहायचा, इनर स्पेसमध्ये कुठले लिगँड्स येणार, आउटर स्पेसमध्ये कुठले येणार, हे आपल्याला नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहायचं आहे. दॅट इज वर्नर्स फॉर्म्युलेशन, ठीक आहे. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. वर्नर्स फॉर्म्युलेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड, ठीक आहे. वर्नर्स फॉर्म्युलेशन दॅट्स तेवढं इनफ आहे. आता कॉम्प्लेक्स आपल्याला 3-4 सेमच कंपाऊंडचे वेगवेगळे कॉम्प्लेक्स घ्यायचे, ठीक आहे. त्यानंतर नंबर ऑफ Cl मायनस आयन्स प्रेसिपिटेटेड, त्यानंतर नंबर ऑफ आयन्स शोन बाय कंडक्टन्स अँड मॉडर्न फॉर्म्युलेशन. फर्स्ट आपण कॉम्प्लेक्स लिहून घेऊया. त्याबद्दल COCl3 6NH3, COCl3 5NH3, COCl3 4NH3, COCl3 3NH3, ठीक आहे. आता फर्स्ट याची प्रायमरी व्हॅलेन्सी काय आहे. प्रायमरी व्हॅलेन्सी म्हणजे काय, निगेटिव्ह आयन्स. निगेटिव्ह आयन्स किती आहेत, 3. क्लोरीन हा Cl मायनस आहे ना तो, मग किती असणार याची प्रायमरी व्हॅलेन्सी 3. आणि सेकंडरी व्हॅलेन्सी म्हणजे काय, कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजेच काय, जे काय आपण काय पाहिलं, निगेटिव्ह आयन्स असतील, ग्रुप्स असतील किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल असतील. न्यूट्रल मॉलिक्यूल आहे NH3 म्हटल्यावरती कोऑर्डिनेशन नंबर 6 आणि म्हणजे सेकंडरी व्हॅलेन्सी 6 आणि प्रायमरी व्हॅलेन्सी 3, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, सायमल्टेनियसली हे आपल्याला चार्ट फिलअप करायचं, ठीक आहे. आता फर्स्ट आपण हे कॉम्प्लेक्स घेऊया, ठीक आहे. मग आता याची आपल्याला काय करायची, डायग्राम ड्रॉ करायची. मग आपल्याला माहिती आहे आपण प्रायमरी व्हॅलेन्सी थिक लाईननं, तर सेकंडरी व्हॅलेन्सी
सॉरी सेकंडरी व्हॅलेन्सी थिक लाईन, तर प्रायमरी व्हॅलेन्सी आपण डॉटेड लाईननं काय करतो तिथे प्रेडिक्ट करतो, तिथे आपण ड्रॉ करतो. ठीक आहे. मग आपण फर्स्ट कॉम्प्लेक्स क्लिअर CO. आता आपल्याकडे NH3 किती आहेत 6, मग 6 NH3 ड्रॉ करून घ्यायचे थिक लाईन. ठीक आहे. ही झाली सेकंडरी व्हॅलेन्सी. आता प्रायमरी व्हॅलेन्सी Cl Cl Cl. ठीक आहे. सो हा झाला फर्स्ट कॉम्प्लेक्स. ठीक आहे. आता आपल्याला हे पाहायचं की आता हा कॉम्प्लेक्स लिहायचा कसा, वर्नर थेअरी ऑफ वर्डिंग. आता इथे काय असतं आपण पाहिलेलं आहे, सेकंडरी व्हॅलेन्सी काय आहे, नॉन आयनायझेबल आहे, म्हणजे तिचं आयनायझेशन होत नाही. बट प्रायमरी व्हॅलेन्सी कशी आहे, आयनायझेबल आहे. म्हणजे हे जे काय 3 क्लोरीन आहे हे काय होतील, पटकन त्या कंपाऊंड पासून सेपरेट होतील. तसे हे होणार आहेत का, नाही होणार आहेत. मग त्यासाठी काय केलेलं आहे वर्नरनं, काय सांगितलं की जे काय सेकंडरी व्हॅलेन्सी आहे, दॅट सेकंडरी व्हॅलेन्सी आपण कशामध्ये लिहिणार आहोत, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत. आणि त्यालाच आपण काय बोलणार आहोत, इनर स्पियर किंवा त्यालाच कोऑर्डिनेशन स्पियर असं बोलणार आहोत. आणि हे जे काय आयोनायझेशन होणारे जे काही क्लोरीन आहेत, प्रायमरी व्हॅलेन्सीवाले क्लोरीन जे आहेत ते काय होतात, पटकन आयोनाइज होतात. मग ते आपण कुठे लिहिणार, आउटर स्पियर. म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे असतील ते इनर स्पियर, जे आयोनायझेशन होऊ शकत नाही. आणि जे काय आयोनायझेशन होतं ते कुठे येणार आहे, आउटर स्पियर. त्यालाच आपण आयोनायझेशन स्पियर असं म्हणतो. मग आपण ते कसं लिहिणार, आता स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये CO NH3 6 आणि स्पियरच्या या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर Cl3. म्हणजे हा काय झाला, हा इनर स्पियर झाला. ठीक आहे. हा स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये जो असेल तो इनर स्पियर, त्यालाच कोऑर्डिनेशन स्पियर असंही बोललं जातं. आणि हे काय झालं, आउटर स्पियर, त्यालाच आयनायझेशन स्पियर असंही बोललं जातं. मग आता आपण जेव्हा याचं आयनायझेशन करणार तेव्हा आपल्याकडे काय तयार होणार आहे, आयन्स तयार होणार आहे. मग कुठले आयन, हा कॉम्प्लेक्स आयन एक सेपरेट आणि हे बाकीचे Cl मायनस आयनायझेशन झाल्यानंतरचे. मग कसं येणार आहे, CO NH3 6 3 प्लस अँड 3 Cl मायनस. ठीक आहे. या 3 Cl मुळे इथे कुठला किती चार्ज येणार आहे, 3 प्लस चार्ज येणार आहे. मग हा 3 प्लस हा 3 Cl मायनस. अशा प्रकारे काय झालं, त्याचं आयनायझेशन झालं. इनर स्पियर आणि आउटर स्पियर लक्षात घ्या. इनर स्पियर म्हणजे काय, की या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये असलेले जो काय आयन्स असतील किंवा जे काय मॉलिक्युल्स असतील ते कुठे आहेत, इनर स्पियरमध्ये आहेत. आणि हे कुठे आहेत, आउटर स्पियरमध्ये. हे कशावरून, आयनायझेशनवरून. ठीक आहे. सेकंडरी व्हॅलेन्सी, प्रायमरी व्हॅलेन्सी. सेकंडरी व्हॅलेन्सीवाले जे काय मॉलिक्युल्स असतील, ॲटम्स असतील, ते कुठे येणार, इनर स्पियरच्या आतमध्ये. तर हे प्रायमरी व्हॅलेन्सीवाले इनर स्पियरच्या बाहेर येणार. ठीक आहे. आणि आयनायझेशन झाल्यानंतर काय तयार होणार, इथे हे आयन्स तयार होणार आहे. किती आयन्स तयार झाले, हे 3. ठीक आहे. सिंगल Cl, त्याच्यापासून 3 Cl प्लस हा एक कॉम्प्लेक्स आयन, असे टोटल किती झाले आयन तयार झाले, 4 आयन तयार झाले. ठीक आहे. आणि प्रेसिपिटेशनसाठी आता हे जे काय आयन तयार झाले याचं प्रेसिपिटेशन आपण इझिली करू शकतो. मग आपल्याला काय पाहिजे, इथे जे काही क्लोरीन आहेत, क्लोरीन आयन्स आहेत, किती तयार झाले, 3 क्लोरीन आयन्स तयार झाले. म्हटलं इथे किती नंबर येणार, 3. आणि टोटल मॉलिक्युलमध्ये किती आयन्स तयार झाले, 4. हा एक कॉम्प्लेक्स आयन आणि हे 3 Cl मायनस आयन, असे टोटल किती तयार झाले, 4. ठीक आहे. आणि फॉर्म्युलेशन काय झालं मग याचं, CO NH3 6 3 प्लस 3 Cl मायनस. हे काय झालं, त्याचं मॉडर्न फॉर्म्युलेशन झालं. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट घ्यायचं COCl3 5 NH3. आता आपण अजम्पशनमध्ये पाहिलं होतं की एव्हरी इलिमेंट ट्राय टू अचीव सेम नंबर ऑफ सेकंडरी व्हॅलेन्सी. ते काय करतात, सेकंडरी व्हॅलेन्सीचे नंबर सेम ठेवण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. मग आता इथे काय दिलेलं आहे, सेकंडरी व्हॅलेन्सीमध्ये 5 NH3 दिलेले आहेत. मग आता आपल्याला त्याची जी काय सेकंडरी व्हॅलेन्सी 6 आहे ती काय करायची, मेंटेन करायची. मग आपण काय करणार, यातला एक क्लोरीन जो आहे 3 क्लोरीन मधला एक क्लोरीन काय करणार, इकडे घेणार, म्हणजे ती काय होणार आहे, 6 होणार. मग आता तो आपण कसा लिहायचा. ठीक आहे. एक NH3 आपल्याला काढावंच लागणार आहे. ठीक आहे. मग आता हा जो काय Cl आहे तो काय करतो, दोन्ही पण रोल प्ले करतो, प्रायमरी व्हॅलेन्सीचा प्लस सेकंडरी व्हॅलेन्सीचा. मग आपण तो कसा लिहिणार, इथे थिक लाईन प्लस डॉटेड लाईन. या प्रकारे काय करणार आहे, आपण ते ड्रॉ करणार आहोत स्ट्रक्चर. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये कसं होणार आहे, आता हा कुठे झाला,
सेकंडरी व्हॅलेन्सीमध्ये पण आला नंबर, तो कुठे येणार? इनर स्पिअरच्या आतमध्ये येणार. मग आपण ते कसं लिहिणार? इथे 5NH3 एक क्लोरीन आतमध्ये आणि बाकीचे 2 क्लोरीन बाहेर. ठीक आहे. मग आता आयनायझेशन कोणाचं होणार आहे? या 2 क्लोरीनचं होणार आहे आणि हा एक सिंगल कॉम्प्लेक्स आयन. मग आता 2 क्लोरीन असल्यामुळे ते चार्ज किती येणार? +2 चार्ज येणार. आणि किती प्रेसिपिटेशनसाठी किती क्लोरीन अवेलेबल असणार आहे? 2 क्लोरीन अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे काय तयार होणार आहे? इथे प्रेसिपिटेशनसाठी 2 क्लोरीन, टोटल आयन 3, CONH3 5 Cl 2 + 2 Cl मायनस. मग सेम कोणाचं होणार आहे? त्या खालच्या दोघांचं. ठीक आहे. मग आता इथे किती आहेत? 4NH3 आहेत. मग आपल्याला इकडे 2 क्लोरीन द्यायचे. मग प्रेसिपिटेशनसाठी एक सिंगल क्लोरीन अवेलेबल असणार आहे आणि आयन्स किती तयार होणार आहे? 2. इथे 0. आयन किती तयार होणार आहे? 1. CONH3 Cl3. ठीक आहे. म्हणजे काय? ह्या मेटलनं त्याचा जो काही कोऑर्डिनेशन नंबर आहे किंवा सेकंडरी व्हॅलेन्सी आहे ती काय केली? मेंटेन करण्याचा ट्राय केला. ठीक आहे, प्रयत्न केला. सो हे काय होतं? पूर्ण वर्णनचं फॉर्म्युलेशन होतं. ठीक आहे. यामध्ये आपण काय पाहिलं? त्याचे सेकंडरी व्हॅलेन्सी कशा लिहायच्या, प्रायमरी व्हॅलेन्सी कशा लिहायच्या, इनर स्पिअर म्हणजे काय, आउटर स्पिअर म्हणजे काय, त्याच्यापासून कशा आयन्स तयार होतात, प्रेसिपिटेशनसाठी काय काय अवेलेबल असतं, ह्या सर्व गोष्टी आपण काय केल्या याच्यामध्ये पाहिल्या. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन. ठीक आहे. आता चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयनची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. Charge on complex ion means what? The nature and the number of ligands attached to central metal atom. Charge on complex ion depends on सेंट्रल मेटल ॲटम. सेंट्रल मेटल ॲटमला जो काय लिगॅंड किंवा ग्रुप अटॅच असेल, ठीक आहे, त्याचं नेचर काय आहे, तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, आणि त्याच्यावरती त्याचे नंबर किती आहे त्याच्यावरती काय डिपेंड असतो, चार्ज डिपेंड असतो. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया NH3,4Cl2. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे, आयनायझेशन होणार आहे, हा सेपरेट होणार आहे, हा सेपरेट होणार आहे. ठीक आहे, आयन्स तयार होणार आहे. मग त्याच्यावरती कुठला चार्ज आहे, मायनस चार्ज आहे. मग आपण जर हे सेपरेट केलं तर 2 क्लोरीन याच्यापासून जाणार आहेत, म्हटलं याच्यावरती कुठला चार्ज येणार आहे, +2 चार्ज येणार आहे. मग किती, NH3,4,2+. ठीक आहे. आता इथे निगेटिव्ह चार्ज होता, आपण पॉझिटिव्ह पण असू शकतो. NH3 thrice Cl3 लिहिलं आपण. NH3 thrice Cl3. ठीक आहे. मग आता काय होणार आहे, हा सेपरेट झाल्यानंतर ह्याच्यावरती कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग हा सेपरेट झाल्यानंतर आयन तयार झाल्यानंतर याच्यावरती पॉझिटिव्ह, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येणार आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे काय तयार होणार आहे, आयन्स तयार होणार आहेत, कॉम्प्लेक्स आयन तयार होणार आहे. मग जो काही नेचर असेल, म्हणजे किती नंबर आहेत, इथे 2 होते म्हणून +2 आला, निगेटिव्ह चार्ज होता म्हणून पॉझिटिव्ह चार्ज आला. इथे एक सिंगल पोटॅशियम होता, त्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह आहे म्हणून इथे निगेटिव्ह आला, आणि ते सिंगल असल्यामुळे इथेही 1 चार्ज आला. ठीक आहे, -1 चार्ज आला. हा काय होता, चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन. आता नेक्स्ट आपल्याला पाहायची स्टेरिओ केमिस्ट्री.
वर्नरने स्टेरिओकेमिस्ट्री कशी एक्सप्लेन केली. आता स्टेरिओकेमिस्ट्री म्हणजे काय असते, स्ट्रक्चर और जॉमेट्री ऑफ दॅट कंपाऊंड. ठीक आहे, त्या कंपाऊंडची स्ट्रक्चर किंवा त्याची जॉमेट्री. मग आता इथे आपल्याला फक्त दोनच कोऑर्डिनेशन नंबर. आता आपण हे कशावरून ठरवणार इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये, त्याचा जो काय कोऑर्डिनेशन नंबर आहे त्याच्यावरून आपण त्याचं काय ठरवणार, जॉमेट्री ठरवणार किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं असेल हे ठरवणार. मग आता आपल्याला इथे दोनच कोऑर्डिनेशन नंबर पाहिजेत, कोऑर्डिनेशन नंबर 4 आणि 6. ठीक आहे, ठीक आहे. मग आता फर्स्ट पाहूयात कोऑर्डिनेशन नंबर 4. तर याच्यामध्ये दोन टाईप तुम्हाला तर माहितीच आहे. एक कुठलं, टेट्राहेड्रल आणि दुसरं आहे स्क्वेअर प्लेन. आणि सेकंड कोऑर्डिनेशन नंबर काय आहे 6. त्याचं काय असतं ऑक्टाहेड्रल. ठीक आहे. आता टेट्राहेड्रल जॉमेट्री इन कोऑर्डिनेशन नंबर 4 इज मोर स्टेबल. ठीक आहे, ही काय आहे मोर स्टेबल आहे ॲज कम्पेअर टू स्क्वेअर प्लेन. इथे काय येणार मोर स्टेबल. आणि ही जॉमेट्री इज शोन बाय ट्रान्झिशन ॲज वेल ॲज नॉन ट्रान्झिशन मेथड. ठीक आहे. आता जॉमेट्री कशी असणार आहे, लिगॅंड ही काय आहे टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. आणि स्क्वेअर प्लेन इज शोन बाय ओनली ट्रान्झिशन मेथड्स. हेवी ट्रान्झिशन मेटलही असू शकतात. हेवी ट्रान्झिशनमध्ये कुठले येणार मग रोडियम असेल, इरिडियम असेल, प्लॅटिनम असेल, पॅलेडियम असेल, ते पण काय केले जातात स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री दाखवतात. स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री कशी असते, स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री. ठीक आहे. ऑक्टाहेड्रल, आता ऑक्टाहेड्रल कोणला कोऑर्डिनेशन नंबर शो करतो, कोऑर्डिनेशन नंबर 6. ही काय आहे मोस्ट कॉमन जॉमेट्री आहे कोऑर्डिनेशन नंबर 6 साठी. परंतु जर त्याचं झेड ॲक्सिसला जर लिगॅंडचं इलॉंगेशन झालं, ठीक आहे, म्हणजे तो जर असा ताणला गेला तर काय होतं, ती थोडीशी डिस्टॉर्ट होते. ठीक आहे, म्हणजे थोडेसे चेंजेस होतात ऑक्टाहेड्रलमध्ये आणि त्याच्यापासून तयार होते डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल जॉमेट्री किंवाच आपण त्याला डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असं बोलतो आपण. ठीक आहे. मग आपण जस्ट ऑक्टाहेड्रल जॉमेट्री कशी असते ती पाहूया. ठीक आहे झाली ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. आता हा प्रत्येक लिगॅंड काय होणार आहे, एकमेकांना कनेक्ट होणार आहे. सो हे काय मी शो करत नाही जास्त. ठीक आहे. सो ही ऑक्टाहेड्रल. आता हा जो काय झेड ॲक्सिस आहे, झेड ॲक्सिसला जर त्याचं इलॉंगेशन झाले या लिगॅंडचं तर त्याच्यापासून काय तयार होते डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल जॉमेट्री तयार होते. ठीक आहे. मग स्टेरिओकेमिस्ट्रीमध्ये काय पाहिलं आपण, दोन कोऑर्डिनेशन नंबर 4 आणि कोऑर्डिनेशन नंबर 6. कोऑर्डिनेशन नंबर 4 दोन प्रकारचे जॉमेट्री दाखवतो, एक आहे टेट्राहेड्रल आणि दुसरी आहे स्क्वेअर प्लॅनर. तर कोऑर्डिनेशन नंबर 6 काय दाखवतो, मोस्ट कॉमन ऑक्टाहेड्रल आहे, परंतु जर डिस्टॉर्शन झालं तर मग डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. ठीक आहे. सो हा टोटल काय होता, थर्ड चॅप्टर होता आपला वर्नर्स थिअरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ठीक आहे. मग याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, वर्नर थिअरीचे पॉस्ट्युलेट, त्यामध्ये प्रायमरी व्हॅलेन्सी काय, सेकंडरी व्हॅलेन्सी काय, इनर स्पियर, आउटर स्पियर. मग इनर स्पियर म्हणजे काय, जे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये असतात ज्यांचं आयनायझेशन होत नाही. तर आउटर स्पियर म्हणजे काय, जे स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर असतात म्हणजे आउटर स्पियरमध्ये असतात. त्याला काय बोलतो आपण आयोनायझेबल स्पियर असं बोलतो. तिथे काय होते आयोनायझेशन होतं, पटकन होतं. मग याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतात, पर्टिक्युलर तुम्हाला कंपाऊंड देतील आणि विचारतील हा इलेक्ट्रोलाइट आहे की नॉन इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, ज्याचं आयोनायझेशन होऊ शकतं इझिली, ते काय असतात इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, ज्याचं आयोनायझेशन होऊ शकत नाही. ठीक आहे. सो हा टोटल काय होता वर्नर थिअरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ठीक आहे.